श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी ज्या वेळेस पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेस त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणत असतात. पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो. पुष्य नक्षत्र हे चंद्र राशीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. तर येत्या गुरुवारी वर्षातील शेवटचा म्हणजेच 21 नोव्हेंबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे. आणि गुरुपुष्यामृत योग हा सर्व कामांसाठी सिद्ध आणि पवित्र असा मानला जातो. पुष्य म्हणजे काय तर पोषण करणारा आणि रक्षण करणारा. गुरुपुष्यामृत योगामध्ये सोने चांदी खरेदी करायला विशेष असं महत्व असतं. यावेळी जर आपण सोने चांदी खरेदी केली तर आपल्या जीवनामध्ये सोन्या चांदीमध्ये आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत जाते. कारण माता लक्ष्मीला हे पुष्य नक्षत्र अतिशय प्रिय असतं. आणि गुरुवारी ज्या वेळेस हे नक्षत्र येतं त्यावेळेस माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न असतात. या गुरुवारी म्हणजेच येत्या 21 नोव्हेंबरला आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत, काही सेवाही करायच्या आहेत, जेणेकरून संपूर्ण पुढचं पूर्ण वर्ष आहे ते 2025चं तर ते माता लक्ष्मीच्या आपल्या कृपेने घरामध्ये भरभराट राहील. आणि त्याचबरोबर आपल्या घराची व पतीची मुलांची प्रगती होईल. आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रुपीडा आहे किंवा शत्रुबाधेचा त्रास आहे तर तो सुद्धा दूर होईल. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे. माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. भगवान विष्णूंचंही पूजन करायचं. कारण माता लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचे पूजन केले जाते. तर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळीही काढायची आहे. उंबरठ्याला तुम्हाला म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजा जो आहे तर त्याला आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे. आपल्या घरामध्ये तुम्हाला धूप दीप अगरबत्ती करायची आहे. शक्य झालं तर माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्ही पाण्याने अभिषेकही करू शकता. नंतर हे जे तीर्थ आहे तर ते एखाद्या झाडाला तुम्हाला टाकूनही द्यायचं आहे. सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. त्याबरोबरच घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे. जर तुम्हाला या दिवशी एखाद्या नवीन वाहनांची खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. एखादा बंद पडलेला तुमचा व्यवसाय आहे तर तो तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी नक्की आवर्जून चालू करू शकता. पैशांची केलेली गुंतवणूक या दिवशी खूप फायदेशीर ठरत असते. त्यामुळे जर तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून ते पैसे गुंतवू शकता. कोणाकडून जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता. पण कोणाला उसने आणि उधारणीचे पैसे या दिवशी चुकूनही देऊ नका. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला करायच्या आहेत. काही गोष्टी टाळायच्याही आहेत. ही संपूर्ण माहिती आपण बघितलीच आहे. त्यानंतर आपण आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं जोडून असतात आणि झाडाझुडपांमध्ये देवी निवास करत असतो, म्हणजे देवांचा निवास असतो त्या झाडांमध्ये असतो. आता जसं की बेलाचं झाड असेल त्या बेलाच्या झाडामध्ये महादेव आणि त्याचबरोबर देवी पार्वतीचाही निवास असतो, माता लक्ष्मीचाही निवास असतो. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास असतो. त्याचबरोबर जे रुईचं झाड आहे त्यामध्ये 33 कोटी देवी देवतांचाही निवास असतो. इतकंच महत्व हे आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना असतं. जसे की आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाखाली म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच निवास करत असतात, भगवान विष्णू निवास करत असतात. तर आता आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये या झाडांचे एक पान आणायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जो काही शत्रुपीडा शत्रुबाधेचा त्रास आहे बघा, अशी काही लोक असतात की त्यांनी आपली झालेली प्रगतीही बघवत नाही. त्यामुळे त्यांची जी काही नजर असते तर ती आपल्या घरातील मुलाबाळांना लागते, आपल्या पतीला लागते आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिडा नकारात्मक होतो, कुणाचंच ऐकत नाही.
घरामध्ये सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असतात आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोषही आपल्याला घरामध्ये असतात. त्यामुळे हे काय होतं की आपल्या घरामध्ये कोणत्याच कामामध्ये यशही होत नाही, घरामध्ये पैसाही टिकत नाही. तर सर्वात प्रथम माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण घरासाठी आपली देवपूजा झाली की सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सकाळी 8च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण आता हे जे झाड आहे मी तुम्हाला सांगत आहे ते सूर्याच प्रतिबिंब करत असतं आणि उगवत्या सूर्याबरोबर ज्यावेळेस आपण हा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात. त्यामुळे सकाळी 8च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय करायचा आहे तर आता काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात प्रथम 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. एक छोटासा तुम्हाला तुपाचाही दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या आजूबाजूला असलेल्या रुईच्या झाडाजवळ, आता रुईचं झाड कोणतं तर पांढरी रुई तुम्हाला सर्वांनाच माहित असेल, त्याला आपण देवरुई म्हणत असतो. तर या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे. रुईमध्ये निळ्या आणि पांढऱ्या अशा 2 प्रकारे असतात, पण आपल्याला चुकूनही निळ्या रुईपाशी जायचं नाही, तर आपल्याला पांढऱ्या रुई जवळच जायचं आहे. तेथे गेल्यावर तुम्हाला हे जे झाड आहे त्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे. ओम ऐं महालक्ष्मी नमः म्हणत तुम्हाला त्या झाडाला एक जो दिवा आहे तो आपण आणलेला आहे तर तोही अर्पण करायचा आहे. झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्या झाडाच्या मुळामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा निवास करत असतात, पानांमध्ये महादेव निवास करत असतात, फुलांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात आणि बाकीचे देव सुद्धा त्या झाडांखाली तपश्चर्यासाठी बसलेले असतात. तर इतकं महत्व देवरुईच्या झाडाला आहे, ज्याला आपण पांढरे रुई असे म्हणत असतो. आता तुम्हाला हे संपूर्ण झालं की त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे व त्यानंतर त्या झाडाचं जे पान आहे ते तुम्हाला तोडायचं आहे. ते तोडून झाल्यानंतर आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला ते पान आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. जर आपल्या जवळ त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर त्यानंतर देवघरावर समोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला जो काही त्रास होत असेल तर तुम्हाला त्रास तो पानावरती कुंकवाच्या सहाय्याने लिहायचा आहे. कुंकवामध्ये तुम्ही थोडेसे पाणी मिक्स करायचं आहे, ते कुंकवाच्या सहाय्याने त्यावरती लिहायचं आहे. आता जसं की तुमच्या घरामध्ये शत्रूचे पिढीचा त्रास आहे तर मग शत्रुपिढीचा त्रास असेल तर शत्रुबाधा असं लिहा, किंवा मग दारिद्र्य असेल तर घरामध्ये पैसा टिकत नाही तर तुम्ही दारिद्र्य लिहा. तुम्हाला आजारपण असेल तर आजारपण लिहा. म्हणजे नकारात्मक शब्द लिहायचा आहे जो आपल्याला जाळून टाकायचा आहे. आपल्या जीवनातील जी नकारात्मकता आहे तर ती आपल्याला जाळून टाकायची असते. तुम्हाला जर पैशाच्या अडचणी असतील तर दारिद्र्य आपल्याला लिहायचं आहे. ज्या काही तुमच्या नकारात्मक गोष्टी आहेत ते तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असतात तर भांडण लिहा. असं जे काही तुमची इच्छा असेल ती तुमच्या त्यावरती लिहायची आहे. ती इच्छा तुम्हाला त्याच्यावरती लिहिल्यानंतर त्यावरती खाली त्या प्लेटमध्ये अगोदर तुम्हाला कापूर टाकायचा आहे आणि वर पान ठेवायचं आहे. कापराच्या त्या पानाच्या वरती तुम्हाला थोडंसं परत कापूर टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला त्या कापराच्या सहाय्याने पेटवायचं आहे. संपूर्ण जो कापूर आहे ते खालचा पेटवायचा, वरचाही पेटवायचा. त्यानंतर संपूर्ण घरातून हे पान तुम्हाला फिरवायचं आहे. फिरवत असताना ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्यानंतर फिरवत फिरवत मुख्य दरवाजामध्ये यायचं. मुख्य दरवाजावरून बाहेर यायचं आणि परत घरामध्ये जायचं नाही. आता आपल्याला घरातून ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपण संपूर्ण घरातून फिरून बाहेर आणलेली आहे आणि बाहेर तुम्हाला जी काही प्लेट आहे ती तसेच खाली ठेवायची आहे. आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, गृहदोष आहेत तर ते सर्व संपलेले आहेत. अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर संपूर्ण आग शांत झाली की त्यानंतर जे काही उरलेलं पान असेल तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिलं तरीही चालेल. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतरच मग तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
घरामध्ये सुतक पिरियड असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीने हा उपाय नक्कीच घरातील दारिद्र्य दूर होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ हर हर महादेव।